मिरज शहरात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रचाराला वेग आला असून आज प्रभाग क्रमांक 2, 3, 4 मधील भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलेत। अर्ज दाखल करताना भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की भाजप ही विकासाची आणि सर्वसामान्यांच्या हिताची राजकीय ताकद आहे। मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपचे उमेदवार सज्ज असून पक्ष सर्व ताकदीनं ही निवडणूक लढवून निश्चितपणे जिंकणार आहे। अर्ज दाखल करण्याच्या वेळी भाजपच्या घोषणा आणि परिसर दणाणून गेला होता। कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधा यासाठी भाजपचे उमेदवार कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आलं। भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर विश्वास व्यक्त करत डॉक्टर खाडे यांनी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केलं। आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून मिरज शहरात राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची चिन्हे दिसत आहेत। मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला। महापालिकेच्या अर्ज भरण्याचा प्रक्रिया सुरू झाल्या, 2 दिवस अगोदर चालू झाले, पण आज मोठ्या संख्येने इथं सगळे उमेदवार अर्ज भरतायत। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आम्ही 2, 3, 4 हे आम्ही अर्ज दाखल करतोय। आम्ही बाकीच्या दुपारपर्यंत उद्या दुपारपर्यंत आमचा अर्ज 3 आणि 4 झाला, 2 तर आम्ही आता भरायला चाललेलो आहे। त्यामुळे बाकीचे 4 वाटचे आम्ही दुपारनंतर भरू किंवा उद्या सकाळपर्यंत भरू। त्यामुळे आमचे अर्ज कंप्लीट, त्यामुळे अर्ज येणार नाही। 100% पॅनल ताकदीने पॅनल लागते।